नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघ स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मसावी व लसावी यावरील उदाहरणे। त्याआधी मित्रांनो, आपण याला पहिले समजून घेऊ की नेमका मसावी काय असतो, लसावी काय असतो। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ पाहिली नसेल तर वरच्या आय बटनला क्लिक करून तीही व्हिडिओ पाहून घ्या। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना। तर मित्रांनो, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मसावी व लसावी। मग या ठिकाणी मसावी व लसावी याला सोडविण्यासाठी आपण सरावासाठी दिलेल्या यातील पहिला प्रश्न घेऊ की या ठिकाणी हा प्रश्न असणार तुमचा, तो दिलाय 48, 60 आणि 72 यांचा लसावी आणि मसावी दोन्ही काढून घेऊया। मग पहिले समजून घेऊ की मसावी म्हणजे काय असतो की मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। म्हणजेच काय की ह्या ज्या संख्या आहे यांना ज्या संख्येने भाग जाणार अशी संख्या, ती पण कोणती, मोठ्यात मोठी संख्या की महत्तम सामायिक विभाजक, ह्या संख्येचा मोठात मोठा विभाजक, बरोबर, त्यालाच म्हणतात मसावी। आणि लसावी, आता लसावी काय असतो की लहानात लहान लघुत्तम सामायिक विभाजक। आता लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे ह्या संख्या ज्या संख्येला भागतील अशी लहानात लहान संख्या, त्याला म्हणायचं लसावी, बरोबर। मग आपण यात पाहू पहिले की मसावी कशा प्रकारे काढला जातो आणि लसावी कशा प्रकारे काढला जातो। तर यांना आपण याप्रमाणे बॉक्समध्ये ॲड करू, 48, 60 आणि 72 याप्रमाणे यांचा आपण बॉक्स तयार केला। आता यांना तिन्ही संख्यांना अशी संख्या शोधायची की त्या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची। पहा, जर तुम्हाला काही नाहीच आठवलं तर 2, जे आपण याच्या आधी काय शिकलो, कसोट्या शिकलो, त्या कसोटींचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकतात। पहा, कसोटी शिकलो तर की ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो आहे, 8 आहे, 0 आहे, 2 आहे, 2ने भाग नक्की जाणार। 3ने पण पाहू, 8 आणि 4 12 जातो, 6 जातो, 7 आणि 2 9 म्हणजे 3नेही भाग जातो। मग काय करणार, 3ने म्हणजे 2नेही जातो, 3नेही जातो। परत 4ची ट्राय करू, 4ने पहा काय सांगितलं होतं, 4ने एकक व दशक स्थानच्या अंकांना 4ने भाग जात असेल तर डायरेक्ट तुम्ही पाहू शकतात, 4 1 4 2 8 जातो, 15 चौक 60 जातो, परत 4 1 4 उरले तुमचे 3, 4 8 32 जातो, 4नेही जातो, 5ने नाही जाणार, 0 आहे, 6ने, एवढ्या पुढे जाण्यापेक्षा आपण 4ने देऊन टाकूया, बरोबर। तुम्हाला हवं असेल 2ने द्या, 3ने द्या, 4ने द्या, ज्या संख्येने द्याल त्या संख्येने। मी देणार 4ने, बरोबर। नाही ते समजण्यासाठी आपण फक्त 2ने देऊ। मग बे दुने याला भाग द्यायचा आहे 2ने, बे दुने 4, बे चौक 8, बरोबर, म्हणजे 24 दुने 48। परत इथे बेत्रिक 6 हा 0 म्हणजे 30 गुणिला 2, 30 दुने 60। परत पुढे बेत्रिक 6 उरणार 1, परत बेसक 12 म्हणजे 36 दुने काय होणार 72, बरोबर। याप्रमाणे आपण 2ने भाग देऊन ह्या संख्या मिळविल्या। परत पुढे जायचं आहे। आता पुढे काय करणार आता परत या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची। 2ने जातोय, परत आपण 2नेच देऊ, बे कबे बे दुने 4, परत 15 दुने 30, परत बे कबे उरला 1, बे 8 16 म्हणजेच परत याला 2ने भाग देऊन ह्या संख्या मिळाल्या, बरोबर। आता परत 2ने याला जाईल, 2ने याला जाईल का, नाही, कारण की याच्या एकक स्थानी समसंख्या नाही, म्हणजे 2 0 2 4 6 8 यापैकी अंक आहे का, नाही, इकडे नाही। मग आपण काय करू की याला 3ने देऊन पाहू, 3ने तिन्ही संख्यांना जायला पाहिजे भाग, 3ने जातो, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18 म्हणजे 3नेच देऊ। 3ने भाग दिला, 3 चौक 12, परत 3 5 15, परत 3 6 18, बरोबर। आता पहा या संख्यांना जातोय का, 4ला 5ला 6ला तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातोय का, नाही। म्हणजेच या ठिकाणी ह्या ज्या तुम्हाला ह्या पुढच्या नंबर मिळालेली आहेत, ही जी पुढची नंबर मिळाली कोणकोणती की 2,
गुणीला सॉरी या ठिकाणी इकडे घेऊ आपण, इकडे दिसतंय ना की 2 2 3 या ठिकाणी मिळणार आहे 2 2 3 यांचा करायचा असतो तुम्हाला गुणाकार. काय करायचा असतो? गुणाकार. मग या ठिकाणी 2 गुणीला 2 4, 4 गुणीला 3 4 त्रिक 12. म्हणजेच हा जो 12 मिळाला हा काय असणार तुमचा? मसावी. मसावी म्हणजेच या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार तो किती असणार? 12 असणार. म्हणजेच काय एकंदरीत की तिन्ही संख्यांना भाग जाते तोपर्यंत भाग द्यायचा आहे. त्या संख्या पुढे लिहत चालायच्या आहे आणि ह्या ज्या पुढच्या संख्या असतात या जेवढ्याही संख्या मिळाल्या त्या संख्येचा जो गुणाकार मिळतो त्यालाच तुम्ही मसावी असे म्हणतात. म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे हा काय मिळाला की ही एक अशी संख्या मिळाली की याने 48 60 आणि 72ला भाग दिला जातो. अशी ही मोठ्यात मोठी संख्या आहे. यापेक्षा मोठी कोणतीच संख्या नाही की ज्याला 48 60 आणि 72ने भाग जाईल. याला मसावी म्हणतात. कळालं मसावी? तर आता लसावी समजून घेऊ. मग लसावीमध्ये काय करतात पहा, सेम मसावी टाईपच प्रोसिजर आहे, पण यात काय करतात, यात मसावीमध्ये काय केलं आपण 3 संख्यांना भाग जात असेल म्हणजे जेवढ्या दिल्या आहेत 3 2 5 जेवढ्या दिल्या असतील, इथे जर 5 दिले आहेत तर 5शींना एकाच संख्येने भाग जात असेल तोपर्यंत भाग द्यायचा आहे आणि त्याचे विभाजक पुढे लिहायचे भागणारे संख्या. तर त्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी. आणि जेव्हा आता इथे 3 आहेत तर 3मध्ये 2पेक्षा जास्त संख्यांना भाग जात असेल तरी द्यायचा आणि ते जे फॅक्टर्स मिळतील म्हणजे विभाजक मिळतील, अवयव मिळतील, त्या अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. लसावीमध्ये हीच प्रोसिजर असणार. मग ह्याच प्रोसिजरला आपण लसावीमध्ये पुढे घेऊन जाऊ. आता यात अट फक्त एवढीच असणार, मसावीमध्ये तिघांना भाग जायला पाहिजे होता, लसावीमध्ये एकापेक्षा जास्त संख्येंना भाग जात असेल तरी द्यायचा. मग आता बा या ठिकाणी याला 2ने जातो, याला 2ने जातो, मग द्यायचा असणार. मग 2ने भाग जाईल तर देऊ, तर 2 दुने 4. मग याला जात नाही, याचं काय करायचं तर हा जसाचा तसाच लिहायचा. परत 2 त्रिक 6 याला जातो म्हणून त्यालाही दिला. बरोबर. मग आता या ठिकाणी पहा 2 5 3 आता कोणत्या संख्येला भाग जातो आहे का? नाही जात, कारण की तिन्ही वेगवेगळ्या मिळाल्या. आता तिन्ही संख्यांना वेगवेगळा भाग जाईल. मग या ठिकाणी थांबायचं आहे. लसावीमध्येही एकापेक्षा जास्त संख्येंना भाग जात नसेल तर थांबून घ्यायचं. बरोबर. आणि मसावीमध्ये जेवढ्या संख्या दिल्या आहेत तेवढ्यांमध्ये भाग जात असेल तोपर्यंत भाग द्यायचं, नाहीतर थांबायचं. मग आता लसावीमध्ये पहा काय करतात, तर लसावीमध्ये राहिलेल्या पूर्ण संख्या म्हणजेच काय, हा 2 गुणीला परत हा 2 गुणीला परत हा 3 गुणीला हा 2 परत हे इकडचे संपले, परत हे उरलेले पण गुणीला 2 गुणीला 5 गुणीला 3. लसावीमध्ये इकडचे पण आणि इकडे राहिलेले पूर्ण संख्या घ्यायच्या असतात. मग आता यांचा गुणाकार करायचा. 2 दुने 4 4 त्रिक, इथे मध्ये कोणाला सोडलं 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथे डबल झालं आहे, काय हरकत नाही. 2 दुने 4 4 त्रिक 12 12 दुने 24 24 दुने 48 म्हणजे यांचा गुणाकार 48. इकडे 3 5 15. मग आपण या दोघांचा गुणाकार करून घेऊ की 48 गुणीला 15 15 8 20चा 0 चला 12 15 चौक 60 आणि 12 72. म्हणजेच या पूर्ण संख्यांचा गुणाकार किती मिळाला तर 720 मिळाला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचा जो लसावी असणार लसावी, हा लसावी काय असणार 720. म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक हा काय मिळणार तुम्हाला 720. आता लघुत्तम सामायिक विभाजक हा काय असणार बा 48ने या संख्येला भाग जाईल, 60नेही या संख्येला भाग जाईल आणि 72नेही या संख्येला भाग जाईल. म्हणजे ही संख्या अशी मिळाली की दिलेल्या ज्या संख्या आहेत यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या 772 याच्यापेक्षा मोठी ही संख्या असेल की तिन्हींने भाग जाईल. आणि मसावी काय होता की अशी संख्या की ह्या संख्येने यांना तिन्ही संख्यांना भाग दिला जाईल.
यांनी तिघांना भाग दिल्या जाईल आणि ही संख्या अशी होती की हे तिघं या संख्येंना भागू शकतील. म्हणजे ही मोठ्यात मोठी भाग जाणारी आणि ही मोठ्यात लहानात लहान भाग दिल्या जाणारी संख्या म्हणजेच मसावी लसावी. तर मित्रांनो, याप्रमाणे हा लसावी आणि मसावी समजायचा असतो म्हणजे सोडवायचा असतो. यावरील पुढील उदाहरणे आपण पुढे अभ्यास पाहूया. यावरील पुढील उदाहरणे. पुढचं उदाहरण आहे 72, 108 व 144चा मसावी व लसावी किती. आता ह्या तिन्ही संख्यांचा लसावी व मसावी काढायचा आहे. या ठिकाणी इकडे घेऊ आपण 72 यांना लिहून घ्यायचे. हा 72 नंतरचा हा 108 आणि नंतर दिला आहे 144. यांना याप्रमाणे लिहिलं आहे. याप्रमाणे बॉक्स तयार करून घ्यायचे. हा इकडे पुढे. मग आता सर्वात आधी काय करायचं की तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती 2, 8 आणि 4 आहे. म्हणजे 2ने भाग जाईल. आपण 2ने भाग देऊ. मग 2ने या संख्येला भागलं 32 6 उरला 1 परत हा 12 बेसक 12 म्हणजे 36 दुने 72 बरोबर. परत बे पंचे 10 आणि हा बेचोक 8. तिकडे द्यायचं बे साती 14 आणि बे दुने 4 म्हणजे 2ने भाग देऊन या संख्या मिळाल्या. परत पूर्ण संख्यांना कितीने भाग जातोय 2ने जातोय. मग 2ने परत भाग द्यायचा आहे. 2ने भाग देऊ काय मिळणार बे 1 बे उरला 1 हा 6 म्हणजे 16 बे 8 16 म्हणजे 18 दुने 36 बरोबर. परत पुढे बे दुने 4 उरणार 1 14 झाला बे साती 14. परत पुढे 32 6 उरणार 1 परत बेसक 12. आता परत 8 7 आणि 6 म्हणजे 2ने भाग जाणार नाही. 3ने जातो का बघा 3 सक 18 3 नम 27 आणि 12 त्रिक 36 म्हणजे 3ने जातो. मग आपण 3ने भाग देऊ बरोबर. 3ने भाग द्यायचा आहे. 3 सक 18 3 नम 27 परत 3 1 3 3 दुने 6. परत 3ने जातोय 3ने द्यायचा भाग परत 3 दुने 6 3 त्रिक 9 3 चोक 12. आता परत तिन्ही संख्यांना भाग जातोय का 2ला जाईल 2ने 4ला जाईल 3ने जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी थांबून आपण मसावी काढू शकतो. मग आधी घेऊ मसावी. आता मसावी बरोबर काय असणार पुढच्या संख्येचा गुणाकार म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3. आता यांचा गुणाकार बे दुने 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 म्हणजे मिळणार 36. हा 36 काय मिळाला तुम्हाला मसावी मिळाला. पुढे जाऊया. परत पुढे या दोन संख्यांना भाग जातोय. लसावीमध्ये 2 संख्यांना जात असेल तर द्यायचा. मग द्यायचा 2ने बे 1 बे याला जात नाही याला जसं जा तसाच. परत याला द्यायचा आहे बे दुने 4. मग आता परत भाग जातोय का तर 3ला 2ला नाही जात बरोबर. वेगवेगळ्या संख्या आहेत. मग लसावीमध्ये पूर्ण इकडच्याही आणि ह्याही संख्या लिहायच्या असतात. मग या ठिकाणी घेऊ आपण लसावी. तर लसावीमध्ये पूर्ण संख्या 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला पुढे 1 गुणिला 3 गुणिला 2 बरोबर. किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 आहेत बरोबर. मग आता गुणायचे बे दुने 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 दुने 72. या बुड्यांचा गुणाकार 72. राहिलेल्यांचा गुणाकार 1 गुणिला 3 3 3 दुने 6 गुणिला 6. 2 विभाग करून मग यांचा गुणाकार करून घेऊ. कारण साईन दुने 12 2 हातच्याला 1 साईन 7 42 आणि 1 43. म्हणजेच लसावी मिळाला 432 मसावी मिळाला 36. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहू पुढचे उदाहरण. पुढचा प्रश्न 15 20 25 45चा लसावी किती. मग यालाही परत लिहून घेऊ. या ठिकाणी 15 20 25 आणि 45 बॉक्स बनवायचे याप्रमाणे. मग आता पहा या चारही संख्यांना भाग जाणारी पहिली संख्या कोणती. इथे 5 आहे 0 आहे 5 आहे 5 आहे म्हणजे 5ने भाग जाईल. मग 5ने देऊ.
5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 9 45. आता भाग जाणारी संख्या पहा, कितीने जातो? 3 याला जाणार, 3 याला जाणार. दोन संख्यांना 3 भाग जातो आहे, मग द्यायचा 3 भाग देऊ. 3 1 3, हा 4ला नाही जात, 4 जसाचा तसा, 5ला नाही जात, 5ही जसाचा तसा, 3 त्रिक 9. बरोबर. मग आता एकाच संख्येने भाग जातो आहे का? नाही. मग आता ह्या पूर्ण संख्येचा गुणाकार म्हणजे मिळणार तुम्हाला लसावी. मग लसावी सावी बरोबर काय असणार? इथे गुणाकार 5 गुणिला 3 गुणिला 1 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 3 बरोबर. काय करणार? पहा, गुणाकार करू. 5 त्रिक 15, 15 1 15, 15 चोक 60, 60 गुणिला 5. परत तिकडे आपण या दोघांचा वेगळा करू. 5 त्रिक हा 15 आणि हे 60, यांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 1 15, 15 चोक 60 म्हणजे हा 60 आणि 5 त्रिक 15 गुणिला परत 15. आता 15 गुणिला 6, 15 सख 90 आणि हा उरलेला 0 म्हणजेच 900. तर ह्या प्रश्नाचे उत्तर लसावी काय असणार? 900 असेल. तर मित्रांनो, याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. घेऊया पुढचे उदाहरण. पुढचा प्रश्न आहे, 12 व 13 सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? पण आता या ठिकाणी संख्या अशा दिल्या आहे, एक 12 आहे आणि एक 13 आहे, एकामागे एक येणाऱ्या संख्या आहे. यांचा जर तुम्ही मसावी काढला, मसावी काय असतो की दोन्ही संख्यांचा एक सामायिक विभाजक शोधायचा असतो. आता या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जाणारी संख्याच मिळणार नाही. तिला फक्त एकाने 12लाही भाग जाईल आणि एकाने 13लाही भाग जाईल. मग अशा गणितांमध्ये म्हणजे अशा संख्यांमध्ये तुमचा मसावी हा नेहमी 1 असतो आणि लसावीमध्येही कॉमन फॅक्टर्स मिळणार नाही, सामायिक अवयव मिळणार नाही. म्हणून लसावी काढताना दोघांचा गुणाकार. पाय या ठिकाणी समजून घेऊ. हा 12 आणि हा 13 बरोबर. आता पहा या ठिकाणी 12ला आणि 13ला भाग जाणारी एक कॉमन संख्या आहे का? सामायिक नंबर आहे का? नाही. एकाने जाईल, एकाने 12लाही जाईल आणि एकाने 13लाही जाईल. बरोबर. म्हणजेच मसावी म्हणजेच काय मिळाला तुम्हाला? मसावी हा मिळाला तुमचा 1. आणि लसावी काय असणार पहा? मग लसावीमध्ये काय करणार पहा? 1 गुणिला 12 गुणिला 13 म्हणजेच दिलेल्या संख्यांचा गुणाकार. मग 12 गुणिला असणार तुमचा 13, हा गुणाकार करायचा. 13 दुने 26चा 6, हातच्याला 2, 13 1 13 आणि 2 मिळणार 15 बरोबर. मग याप्रमाणे मिळणार तुम्हाला 156 हा मिळाला लसावी आणि मसावी मिळाला 1. तर नेहमी लक्षात ठेवायचं, याप्रमाणेच्या सहमूळ संख्या जर मिळाल्या तर त्यांचा मसावी नेहमी 1 घ्यायचा असतो आणि लसावीमध्ये त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा असतो. मग आता हे झालं त्यांचा लसावी आणि मसावी. पण यात काय सांगितलं आहे? समूळ संख्या आहे, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? मसावी हा लसावीच्या किती पट आहे हे विचारलं आहे. पहा, मग याला सोडवायचं आपण. ह्या वाक्याकडे लक्ष द्यायचं आणि हे वाक्य लिहायचं. मसावी हा, मग आपण काय करणार इथे? मसावी हा म्हटलं आहे म्हणजेच बरोबर. मसावी हा लसावीच्या, कशाच्या? लसावीच्या. चाचीचे असल्यास काय असतं? गुणिला असतो बरोबर. लसावीच्या चाचीचे आल्यास सरळ सरळ गुणाकार करायचा. मसावी हा म्हणजेच बरोबर असतो. मसावी हा लसावीच्या किती पट? कितीला आपण मानून घेऊ की x पट. किती पट? म्हणजेच या ठिकाणी x पट आहे. मसावी हा लसावीच्या x पट आहे बरोबर. याप्रमाणे मांडणी करून घ्यायची. मग लिहायचं आहे की मसावी किती मिळाला आहे? 1 बरोबर. लसावी मिळाला आहे 156 गुणिला काय असणार तुमचा? x बरोबर. मग आता याला सोडवायचं आहे. मसावी हा लसावीच्या किती पट? मग आता इकडे हा याला गुणतो, इकडे येऊन काय करेल? भागेल. म्हणजेच 1/156 बरोबर मिळणार x. म्हणजेच किती पट असणार? x बरोबर मिळाला 1/156.
आणि एक्स काय मानला आहे किती, म्हणजेच कितीच्या जागी लिहू शकता तुम्ही 1/156 आणि मग परत वाचायचं की मसावी हा लसावीच्या 1/156 पट आहे. बरोबर, किती पट आहे तर 1/156 पट आहे. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे 25 व 26 सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे. पहा या ठिकाणी परत सहमूळ संख्या म्हणजेच तुमचा मसावी तुम्हाला किती मिळून जाईल. पहा दोन्ही संख्येंना एका संख्येने भाग जाणारी संख्याच नाही 25 नंतर 26. बरोबर, एकामागे एक येणारी, म्हणजेच तुमचा मसावी हा मिळणार तुम्हाला 1 आणि लसावी किती असणार तर ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार 25 गुणिला 26 म्हणजे हा 25 गुणिला घ्यायचा आहे 26. बरोबर, यांचा गुणाकार करायचा. आता 25 × 150चा 0 हच्च्याला 15, 25 दुने 50, 50 आणि 15 60 65 म्हणजेच 650. बरोबर, याप्रमाणे मसावी आणि लसावी मिळून जाईल. पुढे सांगितल्याप्रमाणे मसावी हा लसावीच्या किती पट आहे. मग मसावी या ठिकाणी डिटेल लिहून घ्या वाटल्यास. मसावी हा म्हणजे बरोबर लसावीच्या म्हणजेच गुणिला किती याला आपण मानू एक्स पट. किती पट तर एक्स पट. मसावी हा लसावीच्या एक्स पट. मग आता यात किमती मसावी 1, लसावी आहे 650 गुणिला एक्स. आता याला सोडवा. ह्या एक्सची किंमत काढायची, पट शोधायची. हा याला गुणतो इकडे येईल तर भागेल म्हणजे 1/650 बरोबर मिळणार एक्स. म्हणजेच किती पट असणार तर तो असणार 1/650 पट असेल. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण 10 व 11 सहमूळ संख्या आहेत, तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. म्हणजेच या ठिकाणी 10 आणि 11 सहमूळ दिलेले आहेत, सहमूळ संख्या आहेत. बरोबर, मग आपण पहिले यांचा लसावी आणि मसावी काढून घेऊ. मग पहा या ठिकाणी पहिले काढू मसावी. मसावी काय असणार या ठिकाणी पहा दोन्ही सहमूळ आहेत. बरोबर, एका पाठोपाठ एक येणारे आहेत म्हणजे यांचा मसावी असणार तुमचा 1 आणि लसावी हा काय मिळणार तर दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजेच 10 गुणिला मिळणार 11 म्हणजेच 11 10 म्हणजे 110. मग आता पाहू जाऊ पुढे. लसावी हा मसावीच्या किती पट. मग त्याप्रमाणे लिहिणार की लसावी हा म्हणजेच बरोबर मसावीच्या म्हणजेच गुणिला किती पट, कितीच्या जागी आपण वापरू एक्स पट म्हणजेच एक्स पट. आता यात किमती भरायच्या. लसावी हा मिळाला आहे तुम्हाला 110 बरोबर मसावी आहे 1 गुणिला असणार एक्स. म्हणजेच लसावी हा मसावीच्या एक्स पट म्हणून त्याप्रमाणे हा इकडे याला गुणतोय, गुणूनच घ्या म्हणजेच 110 बरोबर एक्स गुणिला एक्स मिळणार एक्स म्हणजे एक्स बरोबर काय असणार 110 पट असेल. यात लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या प्रश्नांमध्ये मसावी हा लसावीच्या किती पट विचारला होता. बरोबर, लसावी आणि ह्या प्रश्नामध्ये लसावी हा मसावीच्या किती पट. यात कन्फ्यूज व्हायचं नाही. मसावी हा लसावीच्या किती पट विचारलं तर पहिले मसावी आणि लसावी हा मसावीच्या किती पट विचारलं तर नंतर याप्रमाणे. बरोबर, तर लक्षात ठेवायचं या मांडणीप्रमाणे जर दिलेलं असेल मसावी हा लसावीच्या किती पट तर या ठिकाणी मसावी हा म्हणजे बरोबर मसावीच्या म्हणजेच गुणिला एक्स पट. बरोबर, त्याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं आहे. या वाक्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, याला व्यवस्थितरित्या लिहायचं आहे. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचं आहे. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की 5/12 25/36 125/40 चा मसावी व लसावी किती. आता पहा या ठिकाणी अपूर्णांक संख्या आहे, अंशन छेदामध्ये संख्या आहे. यांचा लसावी मसावी काढायचा असेल तर पहा काय करतात
जर मसावी काढायचा असेल तर अंशांचा मसावी आणि छेदांचा लसावी, आणि जर लसावी काढायचा असेल तर अंशांचा लसावी छेदांचा मसावी काढून तो त्या ठिकाणी लिहायचा असतो. म्हणजेच या ठिकाणी इकडे मी सांगतो तुम्हाला की मसावी जर असेल, मसावी काढायचा सांगितला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अंशांचा मसावी छेदाचा लसावी काढून लिहायचा असतो. आणि जर लसावी सांगितला असेल, लसावी जर काढायला सांगितला असेल तर या ठिकाणी अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. म्हणजेच लक्षात कसं ठेवायचं, जर मसावी सांगितला तर अंशाच्या ठिकाणी मसावी लिहायचा अंशांचा आणि छेदाच्या ठिकाणी लसावी लिहायचा छेदांचा. मग आता यात काय करू आपण, पहिले वरच्या ज्या संख्या आहे यांचा अंशांचा लसावी मसावी काढून घेऊ. मग या ठिकाणी आपण यांना घेऊ इथे, या ठिकाणी 5, 25 आणि 125 ह्या 3 संख्या यांचा आधी काढू आपण मसावी. मग आता या ठिकाणी कितीने भाग जातो आहे, 5ने भाग जातो आहे, तर 5ने भाग द्यायचा. 5 1 5, 5 5 25 आणि 25 5 125 बरोबर. तर मग या ठिकाणी परत भाग जातो आहे का, नाही जात. म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला, तर हा 5 जो मिळाला आहे हा काय मिळाला आहे तुम्हाला, मसावी अंशाचा. हा आहे अंशांचा मसावी. किती मिळाला, 5 मिळाला. आणि या ठिकाणी परत लसावी काढायचा. आता लसावी काय असणार परत 5ने भाग जातो आहे म्हणून 5ने भाग द्यायचा. हा एक जसाचा तसा 5 1 5, 5 5 25 बरोबर. मग लसावी काय असणार याचा, इथे अंश करून घेऊ आपण. हा अंशाचा मसावी आणि लसावी. आता लसावी, लसावी काय असणार यांचा गुणाकार. काय मिळणार तो गुणाकार, 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, 25 5 125 हा असणार लसावी 125. याप्रमाणे अंशाचा मिळून जाईल. आता छेदांचा, छेदांचा आपण घेऊ, या ठिकाणी लिहून घेऊ 12, 36 आणि 40. या ठिकाणी याला सोडवायचं. पहिले कितीने भाग जाणार, तर ती संख्या घेऊ आपण. भाग जाणारी संख्या 2ने जातो, मग 2ने देऊ. 2 सक 12, 2 1 2 उरला 1, 2 8 16. परत इथे 2 2 4 हा 0. परत कितीने जातो, तर परत 2ने देऊ. बघा येणार 2 3 6, 2 9 18, 2 10 20. परत आता जातो आहे का 2ने नाही जात, 3ने दोघांना जातो, तिसरीला नाही जात. म्हणजेच मसावी, छेदाचा मसावी काय मिळाला, हा मसावी. या ठिकाणी आपण मसावी लिहून घेऊ. मसावी मिळाला तुम्हाला 2 गुणिला 2 मिळणार 4, ह्या दोघांचा गुणाकार. नंतर असणार आता लसावी. लसावीमध्ये परत पुढे घेऊन जायचं आहे. 3ने भाग जातो, 3ने भाग द्यायचा आहे. काय मिळणार, 3 1 3, 3 3 9 आणि हा 10 जसाचा तसाच. परत जातो आहे का एका संख्येने भाग, नाही. मग यांचा गुणाकार करायचा. 2 2 4, 4 3 12, 12 3 36, 36 गुणिला 10, 36 गुणिला 10 मिळणार 36 गुणिला 10 हा मिळणार तुम्हाला 360 बरोबर. आता ह्याप्रमाणे मिळेल. मग आता सांगितल्याप्रमाणे आपण काय करू की मसावी काढताना काय करतात, अंशस्थानी मसावी, अंशांचा मसावी छेदांचा लसावी. म्हणजेच आता या ठिकाणी घेऊ मसावी पाहिजे आपल्याला, मसावी. मग मसावी काढताना अंशांचा मसावी, हा अंशाचा मसावी किती आहे 5, आणि लसावी कोणाचा, तो छेदाचा, हा छेद आहे, छेदाचा लसावी 360, हा 360. आणि लसावी, जर लसावी काढायचा असेल तर लसावी बरोबर काय असणार, अंशांचा लसावी 125 आणि छेदाचा मसावी 4. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही मसावी काय असणार, अंशांचा मसावी आणि छेदांचा लसावी, आणि लसावी काढायला लावला तर अंशांचा लसावी आणि छेदाचा मसावी. तर मित्रांनो
याप्रमाणे तुम्ही मसावी आणि लसावी काढू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की 6.1/2 व 10.3/4चा मसावी व लसावी किती. आता या ठिकाणी पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. मग आता यांना आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू, अंशाधिक अपूर्णांकामध्ये. पहा कसं करणार, तर या संख्येला पहिले काय करतात पहा, याला गुणतो आणि यात मिळवायचा असतो. म्हणजेच काय, तर 6 गुणिला असणार 2 अधिक 1 मिळवायचं आहे आणि छेद जसाचा तसाच. बरोबर किती मिळणार पहा, 6 दुने 12 आणि 1 मिळणार 13/2. बरोबर. परत पुढच्या संख्येला हा याला गुणणार म्हणजे 10 गुणिला 4 अधिक 3 छेदस्थानची संख्या जशीच्या तशी 4. मग 10 चोक 40 आणि 3 43 छेद असणार तुमचा 4. आता ह्या दोन संख्या मिळाल्या, ही एक आणि ही एक. आता यांच्यामध्ये मसावी व लसावी काढायचा आहे. मसावी म्हणजेच काय करणार, पहिले अंशांचा मसावी आणि मग नंतर छेदांचा लसावी म्हणजेच मसावी. आणि लसावी काढताना अंशांचा लसावी आणि छेदाचा मसावी. मग त्यासाठी काय करू आपण, पहिले या दोन्ही संख्यांच्या अंशांचा इकडे या ठिकाणी अंशांचं काढून घेऊ. इकडे असणार अंश. बरोबर. अंशामध्ये हा 13 आणि तिकडचा आहे 43. बरोबर. याप्रमाणे 13 आणि 43 आणि इकडे छेद काय, याचा 2 आणि त्याचा आहे 4. इकडे याला सोडून घेऊ. पहिले यात काढणार बा, 13 मूळ संख्या आहे, हिला फक्त एकाने आणि त्या स्वतः संख्येनेच भाग जातो. आणि 43 ही अशी संख्या आहे की तिलाही त्या स्वतः संख्येनेच जातो. म्हणजेच मसावी काय मिळणार तुमचा 1. या ठिकाणी मसावी असणार तुमचा, मसावी हा मिळणार तुम्हाला 1. आणि लसावी काय असणार, तर दोन्ही संख्यांचा गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी लसावी असणार तुमचा दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे 13 गुणिला 43. पहा गुणाकार करा, 13 39चा 9 हातच्याला 4. परत 13 चौक मिळणार 52, 53 54 55 56. हा 56 म्हणजेच 569. पहा 33 39चा 9 हातच्याला 3. 13 चौक 52, 53 54 55 559. इथे 4 लिहिले गेला होता, 39 होता, 49 लिहिले गेला होता. ठीक आहे, सॉरी. मग आता या ठिकाणी लसावी मिळाला 559. बरोबर. याप्रमाणे परत यात सोडून घेऊ. या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातो, 2ने. बे 1 बे, बे 2 4. परत जातोय का, एकाच संख्येने भाग जात नाही. म्हणून या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार, मसावी हा काय मिळणार, ही पुढची संख्या 2. आणि लसावी काय असणार, लसावी 2 गुणिला 1 गुणिला 2. बे 1 बे, बे 2 4. म्हणजेच लसावी असणार तुमचा 4. याप्रमाणे अंशांचा मसावी लसावी काढला आहे, छेदाचा मसावी लसावी काढलेला आहे. मग विचारल्याप्रमाणे आधी घेऊ मसावी. तर मसावी दिलेल्या संख्यांचा मसावी. यात काय असतो, आधी वरती असतो अंशांचा मसावी. अंशांचा मसावी किती आहे, तो आहे 1. म्हणजे या ठिकाणी 1. आणि छेदाचा लसावी, ह्या छेदाचा लसावी हा आहे 4. याप्रमाणे मसावी मिळेल. आणि लसावी मग लसावी कसा असणार, अंशांचा लसावी आहे 559. आणि छेदाचा मसावी आहे 2. तर मित्रांनो याप्रमाणे मसावी मिळणार 1/4 आणि लसावी असणार 559/2. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचा प्रश्न आहे 42/25 आणि 54/50चा मसावी व लसावी काढा. मग या ठिकाणी परत आपण अंशाचे सोडून घेऊ. अंश बरोबर. अंशामध्ये 42 आणि 54 आहे, हा 42 आणि हा असणार तुमचा 54. आणि इकडे छेदाचे असणार तुमचे, छेदामध्ये इकडे आहे 25 आणि इकडे आहे 50. याला या ठिकाणी सोडू.
आणि यांना या ठिकाणी सोडू. पहा आता दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या 6ने जातो आहे, 6 नम 54, 6 साईन 7 42, म्हणजे 6ने जातो आहे, साईन 7 मिळणार तुम्हाला 42, 6 नम 54. परत पहा दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो आहे का? नाही. या ठिकाणी मूळ संख्या आली, थांबायचं आहे. या ठिकाणी मग तुमचा मसावी मिळून जाईल. मसावी किती असणार? मसावी पुढची संख्या 6 आणि लसावी, कारण पुढे संख्यांना भाग जाणार नाही, पुढे संख्या भाग जातच नाही, म्हणून 6 गुणिला 7 गुणिला 9 म्हणजे साईन 7 42, 42 गुणिला 9, 42 गुणिला 9 बरोबर. साईन 7 42 गुणिला 9 काय मिळणार? 9 दुने 18चा 8, हातच्याला 1, 9 चौक 36 आणि 1 37, म्हणजेच 378. लसावी मिळून जाईल 378. इकडे येऊ आता. यांना भाग द्यायचा आहे, 5ने भाग जाईल. 5 आहे, 0 आहे म्हणून 5ने भाग देऊ. 5 5 25, परत 5 10 50, परत 5नेच भाग जाईल, परत देऊ. 5 1 5, 5 जुने 10. आता भाग जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी तुमचा जो मसावी आहे, मसावी हा मिळणार 5 5 25 आणि लसावी किती मिळणार? 5 5 25, 25 दुने 50. तर लसावी असणार तुमचा 50 आणि मसावी असणार 25. याप्रमाणे मिळेल. आता सांगितल्याप्रमाणे पहिले घेऊ मसावी. मसावी कसा असणार? ते अपूर्णांकांचा मसावी तर अंशांचा मसावी. अंशाचा मसावी आहे 6, म्हणजे अंशस्थानी अंशाचा मसावी आणि छेदस्थानी छेदाचा लसावी. या छेदाचा लसावी आहे 50. परत पुढे नंतरचा लसावीमध्ये असणार तुमचा अंशांचा लसावी. हा अंश याचा लसावी 378 आणि छेदाचा मसावी आहे 25, म्हणजेच या ठिकाणी 25. तर मित्रांनो मसावी हा असणार तुमचा 6/50 आणि लसावी असणार 378/25. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे 5.1/2 आणि 4.3/5चा मसावी व लसावी किती? याला सोडविण्यासाठी आधी यांना अंश छेदांमध्ये कन्वर्ट करून घेऊ. हा याला गुणणार, यात काय करायचं आहे? मिळवायचं आहे. म्हणजेच 5 दुने 10, 10 1 11, म्हणजेच 11/2 बरोबर. याप्रमाणे 5 दुने 10 1 11. परत इथे 4 पंचे 20 आणि 3 23, म्हणजे हा मिळणार 23/5. याप्रमाणे मिळतील. मग इकडे आपण घेऊ अंशाचे लसावी मसावी काढू आणि इकडे छेदाचे लसावी मसावी छेद. मग अंश आहे 11 आणि 23 बरोबर. याप्रमाणे याचा काढायचा आहे आणि छेदामधले आहेत 2 आणि 5. इकडे याचे सोडवायचे. आता यांना सोडविणार 11 आणि 23 कोणत्या एका संख्येने भाग जातो आहे का? 11 23 नाही, एकाने भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार, मसावी मिळून जाईल तुम्हाला 1. दोन्ही संख्यांना भाग जात नसेल तेव्हा मसावी 1. आणि लसावी हा असणार, लसावी काय असतो यावेळेस? या दोन्ही संख्यांचा गुणाकार 11 गुणिला 23 करून घ्यायचा आहे. 23 1 23चा 3, हातच्याला 2, 23 1 23 24 आणि हा 25, म्हणजे 253 लसावी मिळून जाईल. इकडे दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो आहे का? नाही, तर एकाने जातो, म्हणून आपण या ठिकाणी मसावी मिळेल तुम्हाला 1 आणि लसावी असणार दोन्ही संख्यांचा गुणाकार. तर लसावी असणार 5 गुणिला 2, म्हणजेच मिळणार 10 बरोबर. याप्रमाणे लसावी मसावी आणि लसावी मसावी मिळून जाईल. मग सांगितल्याप्रमाणे मसावी हा मसावी, तर काय असणार मसावी? अंशांचा मसावी, अंश यातला मसावी हा 1 आणि छेदाचा लसावी, छेद याचा लसावी 10, हा 10. परत लसावी पाहिजे. लसावीसाठी आता अंशाचा लसावी 253,
हा 253 आणि छेदाचा मसावी 1 म्हणजेच याप्रमाणे मसावी असणार 1/10, लसावी असणार 253/1. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण 2/3, 8/9, 16/8, 10/27 यांचा मसावी व लसावी किती असणार. पहा या ठिकाणी आपण आधी काढू अंशांचा लसावी मसावी आणि नंतर छेदांचा लसावी मसावी. या ठिकाणी असणार घेऊ आपण अंश. मग अंशांतल्या संख्या पहिली आहे 2, नंतर 8, नंतर 16 आणि नंतरची 10. मग आधी यांचा काढून घेऊ मसावी आणि लसावी. मग बा या ठिकाणी पहिले 2ने भाग जाईल पूर्ण संख्यांना. मग 2ने भाग द्या. 2 एक 2, 2 चौक 8, 2 आठी 16, 2 पंचे 10. आता परत पुढे जाते आहे का भाग? नाही, ह्या संख्येला भाग पूर्णपणे गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार तो मिळून जाईल. मसावी हा असणार तुमचा 2. परत पुढे जाऊया. पुढे 2ने भाग जातो या 2 संख्यांना. मग भाग द्यायचा आहे. इथे हा 1 जसाचा तसा. 2 दुने 4, 2 चौक 8. परत 5ला नाही जात, 5 जसाचा तसा. परत 2ने जातो आहे तर द्यायचा आहे. हा 1 जसाचा तसा. 2 एक 2, 2 दुने 4, 2 आणि हा 5 जसाचा तसाच. पहा मग या ठिकाणी परत यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण लसावी. काय असणार? 2 गुणिला 2, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 पाचा 80. म्हणजेच लसावी असणार तुमचा 80. याप्रमाणे मिळेल. परत घेऊ आता छेद. या ठिकाणी छेदाचा छेदांमध्ये या ठिकाणी 3, 9, 81 आणि 27. मग आता यांना सोडवायचं आहे. पहा आता पूर्ण संख्यांना 3ने भाग जातो आहे म्हणून 3ने देऊ. 3 एक 3, 3 त्रिक 9. परत 3 दुने 6 उरणार या ठिकाणी 2, 3 इन 7 21 आणि 3 नम 27. बरोबर 3ने भाग जातो आहे म्हणून दिला आहे. आता परत या ठिकाणी 1 मिळाला म्हणजे इथे थांबायचं आहे. तुमचं मसावी मिळून जाईल. तर मसावी बरोबर किती मिळाला? तो असणार 3. मग आता लसावी काढण्यासाठी परत पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी परत 3ने भाग जातो आहे. 3ने देऊ. 3 एक 3, परत 3 नम 27, 3 त्रिक 9. बरोबर परत 3ने भाग जातो आहे. मग परत 3ने भाग देऊ. हाही 1, हाही 1, 3 त्रिक 9, 3 एक 3. बरोबर मग आता लसावी मिळून जाईल. या ठिकाणी तुमचा लसावी पहा काय असणार? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. म्हणजेच लसावी असणार तुमचा 81. मग आता याप्रमाणे अंशांछेदांचा काढून घेऊ. या ठिकाणी मसावी. मग मसावी बरोबर काय असणार? अंशांचा मसावी. अंशांचा मसावी आहे 2 आणि छेदाचा लसावी. छेदाचा लसावी 81. त्याचप्रमाणे लसावी. लसावी काय करणार? तर अंशांचा लसावी तो आहे 80 आणि छेदाचा मसावी. छेदाचा मसावी आहे 3. तर मित्रांनो याप्रमाणे तुमचा मसावी असणार 2/81 आणि लसावी असणार 80/3. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की 0.05. दुसरी संख्या आहे 0.250. तिसरी संख्या आहे 0.65 चा लसावी मसावी किती. मग आता या ठिकाणी पहा पॉईंटमधल्या संख्या आहेत. आता यांना सोडविण्यासाठी बा काय करणार? एक सोपी पद्धत घ्या की या तिन्ही संख्या दिल्या आहेत, 3 संख्या दिल्या आहेत. त्या 3 संख्यांमध्ये पाहायचं की दशांशानंतर जास्तीत जास्त संख्या असणारी संख्या कोणती. म्हणजे इथे पहा दशांश नंतर 2 संख्या आहेत, दशांश नंतर 3 आहे, दशांश नंतर 2 आहे. म्हणजे जास्तीत जास्त दशांश नंतर 3 संख्या आहे. मग तिन्ही संख्यांमध्ये आपण 3-3 संख्या करू. त्या कशा करणार पहा? तर काय करायचं? इथे 0.05 ही संख्या आहे. यात काय करायचं? तर इथे मागे 1 0 तुम्ही लिहू शकतात. किती 0 लिहिता येतात दशांशानंतर संख्यांच्या मागे. बरोबर तर त्याप्रमाणे याला लिहिलं आहे. ही संख्या आपण जशीच्या तशीच लिहू की 250. आणि ही संख्या 65 आहे म्हणजेच हिला आपण लिहिणार 0.665.
50 याप्रमाणे परत लिहिले आहेत. बरोबर. मग आता तात्पुरत्या स्वरूपात असं समजायचं की यांच्यामध्ये दशांश नाही, म्हणजेच ही संख्या मिळणार तुम्हाला 50. या ठिकाणी दशांश नाही असं घेऊन ही 50, ही असणार 250 आणि ही असणार तुमची 650. बरोबर. याप्रमाणे मिळेल. आता यांचा आपण लसावी मसावी काढून घेऊया. मग आता पहा 50ने तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणून आपण 50ने भाग देऊ. 50 एक 50, 50 पाचा किती मिळणार 250 आणि 50 एक 50 उरले किती तुमचे 15 आणि 50 त्रिक 150. बरोबर. याप्रमाणे मिळून जाईल. मग आता परत जातो एका संख्येने भाग नाही म्हणून या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार, मसावी हा मिळून जाईल तुम्हाला काय असणार 50 आणि लसावी काय असणार मग तुमचा लसावी परत भाग जातो आहे का दोन्हीपैकी एका संख्येला नाही. मग यांचा गुणाकार करून घ्या. काय 25 गुणिला 5 50 गुणिला 5 5 5 25 तो 0 गुणिला परत इकडे 13. मग आता 25 त्रिक 75चा 5 हातच्याला 7, 25 एक 25, 25 आणि 7 मिळणार तुमचे 32. हा 0 जसाचा तसाच. बरोबर. तर याप्रमाणे तुम्हाला मसावी मिळणार 50 आणि लसावी मिळणार 32 50. पण आता पहा यात आपण काय केले होते की दशांशानंतर किती संख्या दिल्या आहेत या ठिकाणी 3 संख्या दिल्या आहेत. मग ह्या उत्तरामध्येही घेऊ म्हणजेच तुमचा जो हा मसावी असणार पहा तर यात काय करणार 0 पॉईंट, मग या संख्या इकडे घेणार आणि पॉईंट घ्यायचे म्हणजेच पहा याला हा 50 लिहिला आणि यात दशांशानंतर 3 संख्या होती म्हणून 1 2 आणि याच्या पुढे परत एक संख्या घेऊन पॉईंट देऊन संख्या घ्यायची म्हणजेच काय असणार मसावी असणार 0.050 आणि लसावी काय असणार हा इकडे लसावी घेऊ आपण. यात हा आहे 32 50 म्हणजेच 1 2 3 संख्या सोडू म्हणजेच ते असणार 3.250. तुम्ही याला 3.25ही लिहू शकतात. म्हणजेच तुमचा मसावी मिळणार 0.050 किंवा 0.05. हा 0 लिहिला नाही लिहिला तरी चालेल आणि लसावी असणार तुमचा 3.25. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे 2.1 2.43 आणि 0.18चा मसावी व लसावी काढा. मग या ठिकाणी पहा दशांशानंतर 2 संख्या आहेत, यालाही आपण 2 संख्यांमध्ये कन्वर्ट करू म्हणजे हा 2.10 हा मिळून जाईल 2.43 जसाचा तसा हा पण असणार 0.18. बरोबर. मग आता मानू की यात दशांश नाही, पूर्ण संख्येमध्ये दशांशानंतर 2 संख्या आहेत, दशांश नाही असे मानून याला सोडू तर हा असणार 210, इकडे हा 243 आणि हा असणार 18. यांचा पहिले काढू आपण मसावी. मग आता पहा या ठिकाणी भाग कितीने जाणार तर याला भाग द्यायचा आहे 2 आणि 1 3, 3 तो 2 आणि 3 5 आणि 4 9, 8 आणि 1 9 म्हणजे 3 भाग जातो आहे. 3 भाग देऊ. 3 7 21 तो 0 परत 3 8 24, 3 1 3 परत 3 6 18 परत कितीने जातो आहे कितीने भाग जाईल 0 1 6 म्हणजेच आता या संख्येला एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून या ठिकाणी तुमचा जो मसावी असणार मसावी मिळून जाईल तुम्हाला 3. मग परत पुढे आता ह्या 2 संख्यांना भाग जातो आहे त्या 2 संख्यांना भाग देऊ आपण कितीने जातो आहे तर 3 म्हणून 3 हा 70 जसाचा तसा 3 2 6 उरले परत तुमचे 2 3 7 21 म्हणजे 27 त्रिक 81 आणि नंतर 3 2 6 परत 2 जातो 2 देऊया. मग 2 द्यायचं आहे तर याला जाणार हा 35, याला जाणार नाही हा जसाचा तसा, याला जातो बेक बे. परत आता इथे 35ने या दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जातो आहे का तर नाही. मग आता यांचा काय करायचा असणार गुणाकार करून घ्या म्हणजे या ठिकाणी लसावी असणार तुमचा यांचा गुणाकार 3 3 9 9 2 18 म्हणजेच 18 गुणिला 35
गुणिला 27 हा गुणाकार करायचा आहे पहा. मग या ठिकाणी पहिले आपण या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 35 गुणिला 27 म्हणजेच 7 5 35, 5 अच्छाला 3, 7 त्रिक 21, 22 23 24, 24 परत 5 दुने 10 0 अच्छाला 1, 3 दुने 6 आणि 1 7 यांची करायची प्लस 5 4 हा 9 म्हणजे 945 परत गुणिला 18 945 गुणिला असणार तुमचा 18 8 45चा 0 अच्छाला 4 8 चौक 32 आणि 4 36 6 अच्छाला 3 परत 8 9 72 आणि 3 75चा 75 परत दशांशाचा 0 हा 5 4 9 यांची प्लस 0 6 5 11 1 अच्छाला 1 5 आणि 5 10 0 अच्छाला 1 9 1 10 7 17 म्हणजेच मिळणार तुम्हाला तर यांचा गुणाकार मिळणार 17 0 10 याप्रमाणे मिळेल. मग आता या ठिकाणी मसावी मिळाला तुम्हाला 3 आणि लसावी मिळाला आहे लसावी मिळाला आहे 17 0 10. तर मग या ठिकाणी आता जे दिले होते आपल्याला पॉईंटनंतर 2 संख्या होत्या बरोबर. प्रत्येकामध्ये पॉईंटनंतर 2 दशांशानंतर 2 संख्या म्हणून जो तुमचा मसावी असणार जो नवीन तुम्हाला मसावी मिळणार पहा इथे 3 आहे हा 3 मग पॉईंट 2 घर पुढे येणार म्हणजेच इथे 0 आणि मग इथे पॉईंट त्यासाठी 1 परत 0 म्हणजेच मसावी असणार 0.03 आणि लसावी हा लसावी तुमचा तर मिळालेला लसावी आहे 17 0 10 17 0 10. मग 2 संख्या सोडून पॉईंट म्हणजेच 1 2 हा इथे असणार पॉईंट म्हणजे मिळणार लसावी असणार 170.10 मसावी असणार 0.03. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे 9.9 0.18 आणि 27चा मसावी व लसावी किती. हा 27 दिला आहे तर ठीक आहे 27. मग आता या ठिकाणी बा पॉईंटनंतर 2 संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी पॉईंटनंतर 2 संख्या करून घेऊ. 9 पॉईंट हा असणार 90 हा मिळणार 0.18 आणि हा मिळणार 27.20 घेतले बरोबर. आता पॉईंट काढून टाका. संख्या डायरेक्ट लिहायच्या आहेत तर 990 हा असणार 18 आणि हा मिळणार 2700. आता दोन्ही म्हणजेच यांना सोडवू. आता तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या काय असणार 9ने भाग जातो आहे मग 9ने देऊ. 9 1 9 9 1 9 हा 0 9 दुने 18 9 त्रिक 27 हे 3 परत आता यांना जातो आहे का 2ने जातो आहे 2ने देऊ. काय मिळणार बा या ठिकाणी मिळणार 2 पंचे 10 10 परत उरणार 1 परत 2 पंचे 10 इकडे 2 1 2 या ठिकाणी मिळणार 15 दुने 30 आणि हा 0 परत बा आता इथे 1 मिळाला आहे म्हणजे मसावी तुमचा मिळून जाईल 9 गुणिला 2. तर या ठिकाणी हा असणार तुमचा मसावी. इकडे खाली घेऊ इथे अजून संख्या येतील. मसावी हा असणार 9 गुणिला 2 9 गुणिला 2 मिळणार 18. मग परत पुढे परत कितीने भाग जातो आहे 5ने जातो आहे 5ने भाग देऊ. काय मिळणार 5 1 5 5 1 5 हा 1 जसाच तसा 5 त्रिक 15 आणि तो 0 जसाचा तसा परत भाग जात नाही म्हणून यांचा करायचा आहे गुणाकार. तो असणार तुमचा लसावी. हा असणार लसावी. लसावीमध्ये गुणाकार 9 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 11 गुणिला असणार 30. मग आता याला सोडवा. काय मिळणार 9 दुने 18 18 पाचा 90 18 पाचे 90 आणि परत 90 गुणिला 3 हा 90 गुणिला 3 9 त्रिक 27 हा 0 आणि याचाही 0 परत गुणिला 11 गुणिला 11 काय असणार 11 0 0 11 0 0 11 7 11 7 77चा 7 हच्च्याला 7 11 दुने 22 22 आणि 7 29. तर हा मिळणार तुमचा 2
29,720 म्हणजेच 29,700 मग लसावी आणि मसावी मिळालेला आहे. पण पाहता यात हा 18 आपण यांच्यातील दशांश काढलेला होता. दशांश किती होता? 2 घर पुढे म्हणजे 2 संख्या पुढे, म्हणजेच हा 18 असणार. 2 संख्या सोडायच्या, 1 2 पॉईंट द्यायचा, पॉईंटच्या पुढे 0 लिहायचा. हा असणार तुमचा मसावी. आणि लसावी काय असणार बा? 29,700. यातही काय करायचं आहे? 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे, जेच 297. पॉईंट 00 पॉईंट लिहायची गरज नाही, तो असणार 297. तर मित्रांनो मसावी मिळणार 0.18 आणि लसावी असणार 297. तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे 0.6, 9.6 आणि 0.36. तर दशांशानंतर 2 शून्य म्हणजेच 0.60, 9.60 आणि 0.36. मग आता ह्या संख्या जशाच्या तशा, म्हणजेच या ठिकाणी 60, 960 आणि 36. आता भाग जाणाऱ्या पूर्ण संख्या शोधायच्या. तर 6ने भाग जातो आहे, 6ने भाग देऊ. 6 1 6 हा 0, 6 1 6 उरले 3, 6 7 36 हा 0, परत 6 6 6 36. परत कितीने भाग जातो आहे? तर 2ने जातो आहे, 2ने देऊ. 2 पंचे 10, 2 8 16, 0 2 त्रिक 6. परत एका संख्येने भाग जात नाही, मसावी मिळून जाईल तुमचा. तर मसावी असणार 6 गुणिला 2. मग आता परत पुढे, परत 5ने भाग जातो आहे, 5ने देऊ. 5 1 5, परत 5 1 5 उरले 3, 5 6 30. इकडे जात नाही, हा 3 जसाचा तसाच. परत दोन्ही संख्यांना एका संख्येने भाग जात नाही, म्हणजेच लसावी मिळून जाईल. लसावी काय असणार तो? तर 6 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 16 गुणिला 3. मग आता या ठिकाणी हा तुमचा मसावी असणार sin 2 12. लसावी असणार sin 2 12, 12 पंचे 60, हा मिळणार 60. आणि परत 60 गुणिला 3, 60 गुणिला 3 मिळणार 3 6 18, म्हणजे 180 गुणिला परत घेऊ आपण 16. मग नंतर या ठिकाणी 6 0 0 6 8 6 48, 8 हात 4 4, 6 1 6 4 10, दशांशाचा 0 0 8 1 यांची प्लस 0 8 8 2. म्हणजेच तुमचा लसावी मिळणार 2880. मग आता बा दशांशानंतर 2 संख्या होती, म्हणजेच याचे रूपांतर करणार. हा 12, 2 संख्या सोडून पॉईंट, हा पुढे 0. परत यातही 2880, 2 संख्या सोडून देणार पॉईंट या ठिकाणी, म्हणजेच 28.8 किंवा 80. हा असणार तुमचा लसावी, हा असणार मसावी. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो 0.63, 1.05 आणि 2.1. तर मग या संख्यांना लिहिणार पॉईंटनंतर 2 संख्या, म्हणजे हा 0.63, हा 1.05 आणि हा असणार 2.10. म्हणजेच तुमच्या संख्या मिळून जातील 63, 105 आणि 210. आता यांचा काढू आपण मसावी आणि लसावी. मग आता या ठिकाणी भाग जातो आहे, तर कितीने भाग जातो आहे? 7ने भाग जातो आहे, 7ने देऊ. नवीन 7 63, म्हणजे 7 9 63. परत इथे 7 1 7 उरले 3, 7 5 35. परत इथे 7 त्रिक 21, तो 0. परत 3ने जातो आहे, 3ने देऊ. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3. परत जात नाही, मसावी मिळाला तुम्हाला. मसावी असणार तुमचा 7 गुणिला 3. परत पुढे या ठिकाणी 5ने जातो आहे, 5ने देऊ. 3 जसाचा तसा, 5 1 5, 5 2 10. परत जात नाही, म्हणजेच तुमचा लसावी मिळेल. लसावी असणार 7 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 2. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. मग आता या ठिकाणी तुमचा मसावी असणार 7 त्रिक 21.
आणि इकडे लसावी मिळणार 3 दुणे 6, 3 दुणे 6, 6 पंचे 30, 30 त्रिक 90, 90 गुणिला 7 म्हणजे 630. तर लसावी 630, मसावी 21. पण दशांशानंतर 2 संख्या म्हणजेच या ठिकाणी हा 21, याच्या पुढे पॉईंट हा 0. परत इकडे हा 630, 630मध्ये 2 संख्या सोडून म्हणजेच 6.30 किंवा 6.3. तर मित्रांनो, याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो की 2 संख्यांचा गुणाकार 588 व मसावी 7 असल्यास लसावी किती. पहा आता या ठिकाणी काय सांगितलं की 2 संख्या आहेत, त्यांचा गुणाकार 588 व मसावी 7 आणि लसावी काय असेल. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचे, अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असेल त्यासाठी एक रूल आहे, तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. म्हणजेच एक नियम आहे काय, तर ज्या 2 संख्या दिलेल्या असतात की ज्यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे, त्या 2 संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा समान असतो. म्हणजेच काय असतं बा, तो जो फॉर्म्युला तयार होतो, तर फर्स्ट म्हणजेच पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर असतो लसावी गुणिला मसावी. हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय आहे की पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर असते लसावी गुणिला मसावी असते. यावरून तुम्ही अशा प्रकारचे पूर्ण प्रश्न सोडवू शकतात. फक्त लक्षात ठेवायचं, पहिली संख्या दुसरी संख्या यांचा गुणाकार हा बरोबर असतो लसावी आणि मसावीच्या गुणाकाराच्या. मग आता यात पहा, पहिली संख्या दुसरी संख्या दिलीच नाही, डायरेक्ट त्यांचा काय दिला आहे, गुणाकार दिला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण गुणाकार लिहू की 588 बरोबर. लसावी दिला आहे का, नाही. मसावी दिला आहे, लसावीला x मानून घेऊ आपण तात्पुरत्या स्वरूपात, लसावी x मानू गुणिला मसावी असणार तुमचा 7. तर याप्रमाणे आता लसावी काढायचा आहे, हा याला गुणतोय, इकडे पाठवा, हा भागेल. म्हणजेच काय असणार, हा इकडे येऊन याला भागणार म्हणजे 588 भागिला 7 बरोबर इकडे असणार x. आता हा भागाकार करा पा, 7 8 56 म्हणजेच 8 56 गेले यातनं उरणार 2, 7 चोक 28 म्हणजेच x बरोबर असणार, x बरोबर 84. तर तुमचा x काय आहे, तर लसावी आहे. लसावी बरोबर किती मिळाला, तर तो असणार 84 बरोबर. तर मित्रांनो, याप्रमाणे अशा उदाहरणांना सोडवायचं असेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की 2 संख्यांचा गुणाकार 2700 व लसावी 180 असल्यास मसावी किती. मग आता यालाही मागच्या उदाहरणाप्रमाणेच दोन्ही संख्यांचा गुणाकार दिला आहे 2700, म्हणजेच या ठिकाणी हा 2700 हा बरोबर असणार लसावी गुणिला मसावी. तर लसावी दिला आहे 180 आणि मसावी मानू आपण x, म्हणजेच गुणिला असणार तो x. तर याप्रमाणे असणार दोन्ही संख्येचा गुणाकार बरोबर असणार लसावी गुणिला मसावी. आता हा याला गुणतो, इकडे येऊन काय करेल, भागेल. म्हणजेच 2700 भागीला असणार 180 बरोबर मिळणार तुमचा x. मग आता भाग द्यायचा आहे, 0 0 कॅन्सल. मग परत 9ने भाग जाईल पा, 9 दुणे 18, 9 त्रिक 27 म्हणजे उरलं काय, तर 30 हा 0 देऊन छेद 2 बरोबर x. म्हणजेच x बरोबर काय असणार, तर 30ला 2ने भाग द्यायचा आहे, मिळणार तुम्हाला 15. म्हणजे x बरोबर असणार 15. तर तुम्हाला मसावी मिळून जाईल, मसावी हा असणार तुमचा 15. तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की 2 संख्यांचा लसावी 255 व मसावी 1 आहे. पहिली संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती. मग आता या ठिकाणी पहा, 2 संख्यांचा गुणाकार. मग आपण पहिली संख्या 17 गुणिला दुसरी संख्या माहिती नाही, x मानून घेऊ बरोबर लसावी गुणिला मसावी. लसावी आहे 255, हा 255 गुणिला मसावी असणार 1 बरोबर. 2 संख्यांचा गुणाकार, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर असणार लसावी गुणिला मसावी याप्रमाणे. मग आता पहा, 17
हा एक्सला गुणतो, त्याला तिकडे पाठविल्यास तिकडे जाऊन भागेल, म्हणजे एक्स बरोबर असणार 255 गुणिला 1 मिळणार 255 भागीला असणार हा 17. मग आता एक्स बरोबर काय मिळणार बा 17 1 17 उरणार किती तुमचे यातनं 17 गेले ते 3 आणि 5 8 परत 17 5 किती मिळणार 85 म्हणजे हा मिळणार तुमचा 15 म्हणजेच एक्स बरोबर 15 तर दुसरी संख्या कोणती असणार 15 असेल. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचा प्रश्न आहे की दोन संख्यांचा लसावी 693 व मसावी 11 आहे. पहिली संख्या 77 दुसरी संख्या कोणती. आता दोन संख्यांचा लसावी 693 म्हणजेच दोन संख्यांचा लसावी 693 मसावी 11 म्हणजेच या दोघांचा गुणाकार. पहिली संख्या 77 दुसरी संख्या कोणती. मग दुसरी संख्या आपण मानून घेऊ एक्स आहे. मग दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे 77 गुणिला एक्स बरोबर लसावी गुणिला मसावी. लसावी आहे 693 गुणिला मसावी आहे 11. तर याप्रमाणे असणार. आता याला सोडवायचं हा याला गुणतो तिकडे जाऊन भागेल म्हणजे एक्स बरोबर असणार 693 गुणिला 11 भागीला 77. आता याला सोडवायचं पण काय मिळणार 11 1 11 11 7 77. आता याने याला भाग द्यायचा आहे बा 693 भागीला असणार 7 म्हणजेच एक्स मिळेल 7 1 7 7 9 63. मग उरले यातनं 63 जाणार तर उरणार परत तुमचे 3 गेले उरले परत 6 परत 7 9 63 म्हणजेच एक्स बरोबर किती असणार 99. तर दुसरी संख्या असेल 99. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही ह्या उदाहरणाला सोडवू शकतात. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो पहिली संख्या 3x व दुसरी संख्या 5x असून त्यांचा मसावी 7 व लसावी 105 असल्यास दोन्ही संख्या शोधा. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की पहिली संख्या 3x दुसरी संख्या 5x बरोबर याप्रमाणे असल्यास त्यांचा मसावी 7 व लसावी 105 असल्यात त्या संख्या शोधा. मग आधी आपण एक्सची किंमत काढू. यालाही त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे दोन्ही संख्यांचा गुणाकार पहिली संख्या 3x दुसरी 5x म्हणजेच 3x गुणिला 5x. दोन्ही संख्यांचा गुणाकार हा बरोबर असतो लसावी गुणिला मसावी म्हणजेच 7 गुणिला 105 मसावी 7 लसावी 105 त्याप्रमाणे. आता ह्या दोघांचा गुणाकार करू आपण 3 गुणिला 5 3 5 15 एक्स गुणिला एक्स एक्सचा होणार वर्ग बरोबर इकडे 7 गुणिला 105. आता हा याला गुणतो तिकडे जाऊन भागेल म्हणजे या ठिकाणी उरणार एक्सचा वर्ग बरोबर असणार 7 गुणिला 105 भागीला असणार 15. मग आता यांना भागायचं आहे पा 15 7 90 15 7 5 म्हणजे 15 1 15 15 7 5 म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर काय मिळणार 7 गुणिला 7 7 गुणिला 7 मिळणार 7चा वर्ग म्हणजेच काय असणार या ठिकाणी एक्स बरोबर काय मिळून जाईल 7 मिळेल. एक्सचा वर्ग आहे हा 7चा वर्ग होईल म्हणजेच याचा वर्गमूळ एक्स तर यांचा वर्गमूळ 7 म्हणजेच एक्स बरोबर मिळाला तुम्हाला 7. आता काय विचारलं आहे त्यांनी तर दोन्ही संख्या शोधा. पहिली संख्या काय होती 3x म्हणजेच पहिली संख्या सांगितली त्यांनी 3x म्हणजेच काय असणार 3 गुणिला x मिळाला 7 तर ती असणार 7 त्रिक 21. परत दुसरी संख्या आहे दुसरी संख्या 5x हा 5 गुणिला x म्हणजेच असणार 5 गुणिला x काय मिळाला 7 5 7 35. याप्रमाणे दुसरी संख्या ही असणार पहिली 21 आणि दुसरी असणार 35. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असे. पुढचा प्रश्न आहे की दोन संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे तर x बरोबर किती. आता फक्त एक्सची किंमत काढायची. तर आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे 6x गुणिला 8x बरोबर असणार लसावी गुणिला मसावी म्हणजेच मसावी आहे 14
गुणिला लसावी आहे 168. याप्रमाणे यांचा गुणाकार 8 सक मिळणार तुम्हाला 48. x गुणिला x मिळणार xचा वर्ग बरोबर 14 गुणिला 168. आता हा या लागून तो तिकडे जाऊन भागेल, म्हणजे या ठिकाणी उरणार xचा वर्ग बरोबर 14 गुणिला 168 भागिला 48. आता याला भाग द्यायचा आहे. काय होणार या ठिकाणी भाग द्यायचा आहे तर 4ने भाग जातो आहे, तर 4ने देऊ आपण. 4 1 4, 4 2 8. इथे 4 चौक 16, 4 2 8. परत 2ने जातो आहे, 2ने देऊ. 2 सक 12, 2 2 4, 2 1 2. 3ने जातो, 3 2 6, 3 7 21. याला 2ने जातो, 2 1 2, 2 7 14. म्हणजेच x वर्ग बरोबर उरलं काय 7 गुणिला 7, 7 गुणिला 7. म्हणजेच x बरोबर काय असणार तर 7 असणार. xचा वर्ग म्हणजे x गुणिला x बरोबर. मग इकडचा 7 म्हणजे हा x, इकडचा 7 म्हणजे हा x, तर x बरोबर असणार 7. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की दोन संख्यांचा लसावी 2448 व मसावी 68 आहे, तर लहान व मोठी संख्या काढा. मग आता लहान आणि मोठी संख्या काढायची आहे. तर काय करायचं असतो की ह्या लसावीला मसावीने भाग द्यायचा आहे आणि जे मिळणार त्याचे अवयव पाडायचे. काय करायचं आहे या ठिकाणी हा 2448 भागीला असणार तुमचा 68. यांचा भागाकार करायचा आहे. आता याला भाग देऊ आपण. 2ने भाग देऊ. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 1 2, 2 2 4, 2 2 4, 2 चौक 8. म्हणजेच काय मिळाला तर 12 24/34. परत याला भाग जाईल. 2ने जातो आहे, 2ने देऊ. 2 सक 12, 2 1 2, 2 2 4, 2 1 2 उरला 1, 2 7 14. मग आता 612ला 17ने भाग द्यायचा आहे. काय होणार 17 1 17, 17 2 34, 17 त्रिक 51. मग या ठिकाणी 17 त्रिक 51. आता याच्यातनं 51 जाणार, मिळणार तुमचे 10. परत काय मिळणार मग 17 सक 102, म्हणजेच हा 102, 17 सक 102. तर आता मिळाला तुम्हाला 36. आता 36चे अवयव पाडायचे आहेत तुम्हाला. काय करायचं आहे 36चे असे अवयव पाडायचे आहेत. तर काय मिळणार अवयव यांचे 12 गुणिला 3, 12 गुणिला 3. परत याचे अवयव मिळतील 3 गुणिला 4 गुणिला 3 बरोबर. तर मग या ठिकाणी येणार 3 गुणिला 3, याला आपण 9 आणि हा घेऊ 4, 9 चौक 36. तर यात मोठा अवयव 9 आणि छोटा अवयव मिळणार तुम्हाला 4. मग आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे तर लहान संख्या. मग या ठिकाणी घेऊ आपण लहान संख्या. तर लहान संख्या असणार तुमची लहान अवयव तो आहे 4. त्याने गुणायचं आहे तुमच्या मसावीला. मसावी आहे तुमचा 68, म्हणजेच 68. गुणाकार करायचा आहे 4 8 32चा 2 हातच्याला 3, 4 सक 24, 24 आणि 3 मिळणार 27, म्हणजेच 272. ही असणार तुमची लहान संख्या. आता घेऊ मोठी संख्या. मोठी संख्या म्हणजेच काय असणार मोठा अवयव 9 गुणिला मसावी 68. यांचा गुणाकार 9 8 72चा 2 हातच्याला 7, नाम सक 54, 54 आणि 7 मिळणार 61. मोठी संख्या मिळणार 612, लहान संख्या असणार 272. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की दोन संख्यांचा लसावी 495 व मसावी 5 आहे, तर लहान व मोठी संख्या काढा. या ठिकाणी काय करणार तर लसावी भागीला मसावी काढून त्याचे अवयव करायचे. 495 भागीला असणार तुमचा 5. मग आता काय मिळणार 5 नम 45 उरणार तुमचे या ठिकाणी 4. परत 5 नम 45 म्हणजेच 99. आता 99 याचे अवयव पाडायचे.
पहा काय मिळणार, काय अवयव 11 गुणिला 9 बरोबर, 11 9 99 याप्रमाणे अवयव पडतील. मग पहा पहिले लहान संख्या म्हणजे लहान अवयव, तर लहान संख्या कशी मिळणार, लहान अवयव गुणिला मसावी, मसावी आहे 5, 9 5 45. परत मोठी संख्या म्हणजेच मोठा अवयव 11 गुणिला मसावी आहे 5, 11 5 55. तर मित्रांनो लहान संख्या असणार 45, मोठी संख्या असणार 55. तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की दोन संख्यांचा लसावी 108 व मसावी 18 आहे, तर लहान व मोठी संख्या काढा. या ठिकाणी घेऊ आपण 108 लसावी भागीला मसावी असणार 18 बरोबर. आता यांना भाग देऊ. 2 जाईल 2 पंचे 10, 2 चोक 8, 2 9 18 म्हणजेच 54 भागीला 9. तर काय मिळणार, 9 सक 54. मग 6चे अवयव पाडायचे, तर काय असणार 3 गुणिला 2, 3 दुने 6. आता पहिले लहान संख्या म्हणजेच लहान अवयव, मग या ठिकाणी घेऊ लहान संख्या म्हणजेच काय असणार, लहान अवयव गुणिला असणार तुमचा मसावी, म्हणजेच 18 दुने असणार तुमचा 36. परत घ्यायची मोठी संख्या काय असणार, तर मोठा अवयव 3 गुणिला 18, तर काय मिळणार 8 त्रिक 24, 4 हातच्याला 2, 8 1 8 आणि 2 3 1 3, 3 आणि 2 5, 18 त्रिक 54. म्हणजेच लहान संख्या 36 आणि मोठी संख्या असणार 54. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12 व 15ने भाग दिल्यास प्रत्येकी 4 बाकी राहते. या ठिकाणी आपण मसावीमध्ये म्हणजे सुरुवातीला शिकलो होतो की या संख्यांचा लसावी म्हणजे काय असते की अशी संख्या असते की यांनी त्या संख्येला पूर्णपणे भाग जात आणि बाकी शून्य मिळते. मग यांचा काय लहानात लहान सांगितले, मग सरळ तुम्ही काय करणार की यांची पहिले काढायचं असतं लसावी. लहानात लहान म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. मग यांचा आपण लसावी काढू की 5, 12 आणि 15. तर याचा लसावी असणार 5ने भाग जातो आहे, 5ने देऊ 5 1 5, 12ला नाही जात, 12चा सस्ताचा 5 त्रिक 15. परत 3ने जातो, 3ने देऊ 3 चोक 12, 3 1 3. आता भाग जात नाही, मग आता यांचा लसावी काय असणार लसावी असणार 3 5 15, 15 चोक 60 म्हणजे 60 तुम्हाला मिळणार लसावी. म्हणजेच लसावी काय असतो की 5ने याला भाग जाऊ शकतो, 12ने याला भाग जाऊ शकतो, 15ने याला भाग जाऊ शकतो. आणि ही अशी संख्या आहे की लहानात लहान विभाजक संख्या म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक आहे बरोबर. तर यांचा आणि यांनी काय सांगितलं आहे की भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 4 उरायला पाहिजे. मग आता याला 5ने जर भाग दिला तर बाकी काहीच उरणार नाही, 12ने दिल्यास काहीच उरणार नाही, 15ने दिल्यासही काहीच उरणार नाही. म्हणून आपण काय करणार की 60 मध्ये प्लस करायचे 4 बरोबर असणार 64. म्हणजेच आता यांनी भाग दिल्यास काय मिळणार, प्रत्येक वेळा बाकी मिळणार 4. तर तुमचे उत्तर असणार 64. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 7 व 14ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. या ठिकाणी ही लहानात लहान सांगितले म्हणजेच काढायचा यांचा लसावी. मग लसावी काढून घेऊ 5, 7 आणि 14. याचा लसावी असणार 7ने भाग जातो आहे, 7ने भाग देऊ, 5ला नाही जात, 5 जसा तसा 7 1 7, 7 दुने 14. परत भाग जातो आहे नाही, मग आता यांचा लसावी काय असणार लसावी 5 7 35, 35 दुने मिळणार तुमचा 70. तर 70 हा लसावी असणार. म्हणजे ही यांना भाग देऊन उरणार म्हणजे
काय असणार, पूर्णपणे विभाजित संख्या असणार ही 70. मग आता पहा त्यांनी सांगितले की भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरायला पाहिजे. मग काय करू आपण की 70मध्ये परत प्लस करणार 3 म्हणजे मिळणार 73. 70 ही विभाजित होती, त्यात 3 मिळविले, 70 विभाजित होणार, बाकी उरणार नेहमी 3. तर उत्तर असणार तुमचे 73. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळविले असता 15, 20 व 25 या संख्यांनी निशेष भाग जाईल. आता काय सांगितलं की 5 मिळविले असता निशेष भाग जाईल. मग आपण निशेष भाग जाणारी संख्या काढून घेऊ, म्हणजे लहानात लहान संख्या म्हणजेच लसावी. कोणाचा, तर या संख्येचा लसावी 15, 20, 25 यांचा लसावी काढणार. 5ने भाग जाणारी आहे म्हणून 5ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. आता भाग जात नाही म्हणून काय करायचं, यांचा गुणाकार काय मिळणार, 5 त्रिक 15, 15 चोक 60 आणि 60 गुणिला 5 म्हणजे 60 गुणिला 5 असणार. 5 सक 30, हा 0 म्हणजे हा मिळणार तुमचा लसावी. हा असणार लसावी, तो आहे 300. मग त्यांनी काय सांगितलं, आता ही 300 अशी संख्या आहे की ह्या तिघांनी भाग जाणारी संख्या आहे, म्हणजे निशेष भागणारी संख्या आहे, शेष काहीच उरणार नाही. मग त्यांनी सांगितलं आहे की संख्या कोणती की जिच्यात 5 मिळविले असता. आता पहा हिच्यात 5 मिळवायचे तेव्हा ही 300 होईल असं, म्हणजेच कोणती संख्या की ज्यात 5 मिळविले की निशेष भाग जाईल. तुम्हाला माहिती की निशेष भाग जाणारी संख्या 300. मग याच्यातनं 5 काढून घेऊ आपण. 300मधनं 5 वजा करून घेऊ म्हणजेच मिळणार 295. आता 295मध्ये 5 मिळविले तर 300 मिळणार आणि 300 काय असणार, निशेष भाग जाणारी संख्या असेल, म्हणजेच उत्तर काय असणार 295. तर मित्रांनो याप्रमाणे तुम्ही या उदाहरणाला सोडवू शकतात. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 1 मिळविले असता 12, 16 व 18 या संख्यांनी निशेष भाग जाईल. मागच्या उदाहरणात समानच आहे. लहानात लहान संख्या आपण आधी काढू की भाग जाणारी संख्या. कोण 12, 16 आणि 18 यांचा आधी काढायचा लसावी. 2ने भाग जातो. 2 सक 12, 2 16, 2 18. परत कितीने जातो, 3ने देऊ. 3 दुने 6, 8 जसा तसा, 3 त्रिक 9. आता परत 2ने जातो आहे. 2 2 चोक 8 आणि हा 3 जसाचा तसाच, म्हणजेच लसावी असणार तुमचा. लसावी काय मिळणार, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 चोक 48. 48 गुणिला असणार 3 दुने 6, 6 दुने 12 आणि हे 12, 4 त्रिक 12 म्हणजेच 12 गुणिला 12 असणार तुमचा 144. याप्रमाणे करू शकतात. 3 दुने 6, 6 दुने 12 बरोबर आणि 4 त्रिक 12, 12 गुणिला 12 144 म्हणजे लसावी मिळाला 144. आणि काय सांगितलं आहे की अशा जिच्यात 1 मिळविले असता 12, 16 आणि 18 या संख्याने निशेष भाग जाईल. आता ही संख्या अशी आहे की 12, 16 आणि 18ने यांना निशेष भाग जाईल. मग काय करायचं, यात 1 मिळवली की 144 झाला पाहिजे, म्हणजेच 144मधनं आपण 1 मायनस करू तर मिळणार 143. म्हणजेच 143मध्ये 1 मिळविला तर मिळणार 144 आणि 144 अशी संख्या असणार की 12, 16, 18ने निशेष भाग जाईल. तर मित्रांनो 143 हे काय असणार तुमचे उत्तर असेल. तर या प्रश्नाला याप्रमाणे सोडवायचं असेल. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे मित्रांनो अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 16ने भागल्यास बाकी 5 उरते, 18ने भागल्यास बाकी 7 उरते व 24ने भागल्यास बाकी 13 उरते. अशा प्रश्नांना लहानात लहान सांगितले म्हणजेच आपण काय करणार, तर 16, 18 आणि 24 ह्या संख्या दिलेल्या आहेत. यांचा आधी काढायचा तुम्ही लसावी. 16, 18 आणि 24 यांचा लसावी काढू आधी. कितीने भाग जातो, 2ने, तर 2ने भाग देऊ. 2 16, 2 18, 12 दुने 24. 3ने जातो, 3ने देऊ. 8 जसाचा तसा, 3 त्रिक 9, 3 चोक 12. परत 4ने जातो तर 4ने देऊ. 4 दुने 8, 3 जसाचा तसा, 4 1 4. आता भाग जात नाही म्हणजेच तुमचा लसावी.
लसावी काय असणार पहा, 2 6, 6 चौक 24 आणि 3 दुने 6 म्हणजे 24 गुणिला 6 काय असणार, 6 चौक 24चा 4, हातच्याला 2, 6 दुने 12 आणि 2 14. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार तर असणार 144. पहा आता हा लसावी मिळाला 144. आता यांनी सांगितल्याप्रमाणे 16ने भागल्यास बाकी 5 उरते. तर काय करायचं आहे, 16मधनं 5 काढायचे. किती उरणार, 16तनं 5 गेले मिळणार 11. नंतर सांगितलं आहे की 18ने भागल्यास बाकी 7 उरते. म्हणजेच 18मधनं वजा करायचे 7, बरोबर 18तनं 7 गेले मिळणार 11. 24ने भागल्यास बाकी 13 उरते. 24ने भागल्यास बाकी किती उरते, 13 उरते. मग 24मधनं वजा करायची 13, बरोबर मिळणार 11. म्हणजेच त्या संख्येमध्ये जी उरणारी बाकी आहे ती वजा केल्यास मिळतो आहे 11. तर काय करायचं तर लसावीमधनं तुमचा 11 वजा करून घ्यायचा आहे. बरोबर काय असणार, 4तनं 1 जाणार 3, 4तनं 1 जाणार 3 आणि हा 1 जसाचा तसा. म्हणजेच ती मिळालेली काय असणार पहा, तुमचे सांगितल्याप्रमाणे 16तनं 5 म्हणजे 16ला भागल्यास 5 मिळणार, त्याप्रमाणे 16तनं 5 काढले. 18ला भागून 7 मिळणार म्हणजे 7 काढले. 24ला भागून 13 उरते म्हणून 13 काढले. तर सगळ्यांमध्ये काय मिळाला, 11 मिळाला. मग जो लसावी मिळालेला असेल त्यातनं तो 11 वजा करून घ्यायचा. म्हणजे जे मिळालं असेल तुम्हाला ते. आता 11 मिळाला आहे म्हणून मी 11 वजा केला. तर 144मधनं 11 गेल्यास मिळाला 133. म्हणजे तुमचे उत्तर असणार 133. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे होते. पाहूया पुढचे उदाहरण. पुढचे उदाहरण आहे, अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 8ने भागल्यास बाकी 5 उरते, 12ने भागल्यास 9 उरते व 15ने भागल्यास बाकी 12 उरते. तर पहा या ठिकाणी लहानात लहान सांगितले. म्हणजेच आपण काय करू तर 8, 12 आणि हा 15, बरोबर ह्या तुमच्या संख्या आहेत. आता ह्या संख्यांचा मसावी काढायचा आहे. 8, 12 आणि 15. कारण 8ने भागल्यास 5 उरते, 12ने भागल्यास 9 उरते, 15ने भागल्यास 12 उरते. म्हणून ह्या संख्या यांचा काढायचा तुम्ही आधी लसावी. मग 4ने भाग जातो, 4ने देऊ. 4 दुने 8, 4 त्रिक 12, हा 15 जसाचा तसा. 3ने जातो, 3ने देऊ. हा 2 जसाचा तसा. 3 1 3, 3 5 15. आता भाग जात नाही म्हणजेच तुमचा मसावी. मसावी काय मिळणार, 4 त्रिक 12, 12 दुने 24, नाही तर 5 दुने 10, हा 10 आणि 4 त्रिक 12 म्हणजेच 12 गुणिला 10 म्हणजे असणार 120, बरोबर हा मिळणार मसावी. आता सांगितल्याप्रमाणे 8ने भागल्यास बाकी 5 उरते. म्हणजे 8ने भागल्यास बाकी 5 उरते. 8तनं 5 वजा करा 3. 12ने भागल्यास 9 उरते. 12 भागल्यास 9 उरते म्हणजे 12तनं वजा करा 9. 12तनं 9 गेले मिळाले 3. 15ने भागल्यास 12 उरते. 15 वजा 12 बरोबर मिळणार 3. म्हणजेच काय करणार, जे उत्तर मिळाले 120 म्हणजे तुमचा मसावी नाही लसावी, जो तुमचा लसावी मिळालेला आहे त्या लसावीमधनं मायनस करायचे 3 म्हणजे 120 वजा 3 बरोबर असणार 117. तर मित्रांनो तुमचे उत्तर असणार 117. तर ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपला हा लसावी आणि मसावी हा पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला या व्यतिरिक्त काही दुसरे शिकायची गरज नाही. आता फक्त तुम्ही नवीन उदाहरणे घ्या आणि त्यांचा सराव करत राहा. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. धन्यवाद.